बेसिक. आता आपल्याला इम्पॉर्टंट जे डिस्कशन करायचं आहे दॅट इज नथिंग बट द डिफरंट डेफिनेशन्स ऑर बेसिक डेफिनेशन्स. ओके, आता तुम्हाला याला व्यवस्थित फोकस करायचं आहे. ओके, याला व्यवस्थित फोकस करा. बघा, फर्स्ट आपलं डिस्कशन असणार आहे वॉटर कंटेंट. आता सर वॉटर कंटेंट हा वर्ड आम्ही अगोदर पण ऐकलेला आहे, पण याचा मिनिंग ॲक्च्युअली काय होतो तर बघा अगोदर आपण काय करूया, मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करूया आणि नंतर त्याचं मिनिंग फिजिकल मिनिंग काढण्याचा ट्राय करूया. ओके, तर फर्स्ट आपण इथं काय मेन्शन केलेलं आहे वॉटर कंटेंट. बाय डेफिनेशन तुम्ही जर बघितलं तर वॉटर कंटेंट काय आहे, दिस वॉटर कंटेंट इज नथिंग बट this water content is the ratio of weight of water, it is the ratio of weight of water to weight of सॉइल सॉलिड्स, वेट ऑफ द सॉइल सॉलिड्स. आणि मित्रांनो तुम्हाला जर आठवत जर असेल तर आपण वेट ऑफ द वॉटर कशाने रिप्रेझेंट केलं होतं रे, वेट ऑफ द वॉटर आपण रिप्रेझेंट केलं होतं कशानं, येस राईट, डब्ल्यू सफिक्स डब्ल्यू म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, वेट ऑफ द वॉटर. ओके, आणि त्याच ठिकाणी जे वेट ऑफ द सॉइल सॉलिड्स आहे हे कशाने रिप्रेझेंट केलं होतं रे, कशानं, येस राईट, डब्ल्यू सफिक्स एस, दॅट इज वेट ऑफ द सॉलिड. ओके, सो आय कॅन राईट हिअर. मग इथं मित्रांनो लक्षात घ्या, हा जो काही वॉटर कंटेंट आहे तो आपण डिनोट करत असतो स्मॉल डब्ल्यू लेटरनं. कशाने डिनोट करतो, स्मॉल डब्ल्यू लेटरनं. मग मला जर वॉटर कंटेंट इथं राईट करायचं असेल मित्रांनो तर वॉटर कंटेंट मी कसं राईट करू शकतो, वेट ऑफ द वॉटर टू दी वेट ऑफ द सॉलिड. कशाने रिप्रेझेंट करू शकतो, वेट ऑफ द वॉटर टू दी वेट ऑफ द सॉलिड. आलं लक्षात. आणि याला रिप्रेझेंट करताना मित्रांनो आपण करत असतो पर्सेंटेज मध्ये रिप्रेझेंट. कशात रिप्रेझेंट करतो, पर्सेंटेज मध्ये रिप्रेझेंट करत असतो. आलं का लक्षात. सो दिस डेफिनेशन इज कॉल्ड ॲज दी वॉटर कंटेंट. तुम्हाला जर विचारलं जात असेल की वॉटर कंटेंट काय आहे तर काय सांगतो आपण की टोटल जो सॉइल सॉलिडचं वेट आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये वॉटरचं वेट किती आहे, वॉटरचे किती पर्सेंटेज आहे, दॅट इज कॉल्ड ॲज दी वॉटर कंटेंट. आलं लक्षात. मग आता हे जनरली वॉटर कंटेंट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो किंवा ज्या डिफरंट टाईपच्या मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यावेळेस आपण डिस्कस करू की ॲक्च्युली हे जे वेट ऑफ द वॉटर आहे हे कोणतं आहे. कारण आपण वॉटरचे कोणकोणते टाईप डिस्कस केले, 5 टाईप आपण डिस्कस केले. कोणकोणते, फ्री किंवा ग्रॅव्हिटी वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर आहे, स्ट्रक्चर वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आहे किंवा कोणता वॉटर आहे, फिल्म वॉटर आहे. बरोबर. मग या सगळ्यांपैकी ॲक्च्युली हा वेट ऑफ द वॉटर कोणत्या वॉटरला रिप्रेझेंट करतोय तर ज्यावेळेस आपण वॉटर कंटेंट डिटरमाइन करू डिफरंट मेथडनं, मग ती ओन ड्राईंग मेथड असेल, त्याच्यानंतर कार्बाइड मेथड असेल तर त्यावेळेस आपण त्याचे डिस्कस करू की ॲक्च्युली हा डब्ल्यू काय रिप्रेझेंट करतोय. ओके, फक्त प्रायमरली इथं असं लक्षात घ्या की वॉटर कंटेंट ज्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्ही कशाचा रेशो घेणार, वेट ऑफ द वॉटर टू दी वेट ऑफ द सॉलिड. ओके, आता यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, मला सांगा ही डब्ल्यूची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल की कमी असेल रे, तर ही व्हॅल्यू 0 असू शकते का, असू शकते. ही व्हॅल्यू 100% असू शकते का, असू शकते. 100% जास्त असू शकते का, असू शकते. कसं बघा लक्षात घ्या. मला सांगा जर पूर्ण जर ड्राय सॉइल जर असेल तर ड्राय सॉइल मध्ये मला सांगा वेट ऑफ द वॉटर किती असेल रे, 0 असेल. मग वेट ऑफ द वॉटर जर 0 असेल तर मला सांगा त्याच्यामुळे आपल्याला काय भेटेल, वॉटर कंटेंट किती भेटेल, 0% भेटेल. बरोबर. पण त्याच ठिकाणी मला सांगा जर हा पूर्ण जर सॅच्युरेटेड सॉइल जर असेल, पूर्ण जर सॅच्युरेटेड सॉइल असेल तर मला सांगा पूर्ण जर सॅच्युरेटेड सॉइल असेल तर वेट ऑफ द वॉटर आणि वेट ऑफ द सॉइल इक्वल होईल का, नाही. अशा प्रकारचं आपण कंपॅरिझन तिथं करू शकत नाही. हा, पण आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस वेट ऑफ द वॉटरला आपण वेट ऑफ द सॉलिडच्या कंपॅरिझनमध्ये रिप्रेझेंट करतोय मित्रांनो तर त्यावेळेस याला पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये राईट करू शकतो. आणि हे पर्सेंटेज जे आहे दॅट पर्सेंटेज कॅन बी ग्रेटर दॅन 0. ओके, और इट कॅन बी लेस दॅन 0. ओके, म्हणजे हा डब्ल्यू जो आहे इट कॅन बी ग्रेटर दॅन 0 और सो जो काही वॉटर कंटेंट आहे इट कॅन बी ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. म्हणजे तो 100% असू शकतो, 100% पेक्षा जास्त पण असू शकतो. आलं लक्षात. त्यानंतर बघा आता हा आपण रिप्रेझेंट केला वॉटर कंटेंट. आपण काय करत असतो वॉटर कंटेंट रिप्रेझेंट करताना कधी कधी तो काय करतो आपण वेट ऑफ द वॉटर रिप्रेझेंट करताना विथ रिस्पेक्ट टू टोटल वेट ऑफ द जो सॉइल सॅम्पल आहे, टोटल वेट ऑफ द सॉइल सॅम्पल जो आहे दॅट इज डब्ल्यू, त्याच्या विथ रिस्पेक्टनं रिप्रेझेंट करत असतो. इथं बघा आपण रिप्रेझेंट करताना कशाच्या विथ रिस्पेक्टने केलं, फक्त सॉइल सॉलिडचं जे वेट आहे त्याच्या विथ रिस्पेक्टने रिप्रेझेंट केलं. पण आता इथं रिप्रेझेंट करताना मी कशाच्या विथ रिस्पेक्टने केलं तर टोटल वेट ऑफ द सॉइल सॅम्पलच्या विथ रिस्पेक्टने रिप्रेझेंट केलं. ओके, तर त्यावेळेस याला आपण डब्ल्यू डॅशनं रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो, डब्ल्यू डॅशनं. मग मला सांगा मित्रांनो ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन करत आहे तर मला सांगा हा वेट, हा स्मॉल डब्ल्यू आणि हा डब्ल्यू डॅश याच्यामध्ये आपण काही रिलेशन फाइंड आउट करू शकतो का, येस आपण रिलेशन तिथं फाइंड आउट करू शकतो. बघा कसं, हा वेट ऑफ द वॉटर आहे, वेट ऑफ द वॉटर आहे.
हा जो खालचा वेट ऑफ दी वॉटर आहे, हा खालचा जो वेट ऑफ दी वॉटर आहे याला मी असं राईट करू शकतो का, हा टोटल जो वेट आहे याला असं रिप्रेझेंट करू शकतो का, वेट ऑफ दी वॉटर प्लस वेट ऑफ दी सॉइल सॉलिड. आलं का लक्षात. आणि याला ज्यावेळेस तुम्ही सेपरेट आउट करणार तर याला सेपरेट आउट केल्यानंतर तुम्हाला काय करू शकता, इथे या दोघांमध्ये रिलेशन फाइंड आउट करू शकता. ओके, तुम्ही हे रिलेशन जर फाइंड आउट केलं तर तुम्हाला असं रिलेशन भेटेल की जो काही W असणार आहे इट विल बी इक्वल टू W डॅश डिवाइड बाय 1 मायनस W डॅश. ओके, हे दोघांमध्ये तुम्हाला काय भेटेल, रिलेशन तिथं भेटू शकतं. आलं लक्षात. सो दिस इज अबाउट दी वॉटर कंटेंट. तर अशा प्रकारची काय आहे आपली फर्स्ट डेफिनेशन आहे, दॅट इज दी वॉटर कंटेंट. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल वॉटर कंटेंट काय आहे. ओके, नाउ नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट जे आपल्याला डिस्कशन करायचं आहे व्हॉइड रेशो. सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे मित्रांनो, लक्षात घ्या. व्हॉइड रेशो काय असणार आहे, कशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करणार. सो व्हॉइड रेशो इज नथिंग बट द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॉलिड्स आलं लक्षात. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो ज्यावेळेस मी पोरोसिटी मी इंटेन्शनली काय करतोय, या दोन्ही गोष्टी सोबत डिस्कस करतोय. ओके, सो त्यामध्ये काय होऊ नये, कन्फ्युजन होऊ नये. इथं काय म्हटलं रे मी, रेशो ऑफ दी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू दी व्हॉल्यूम ऑफ दी सॉइल सॉलिड. त्याचप्रमाणे मी इथं काय म्हणतोय लक्षात घ्या. सो पोरोसिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू total volume of soil. आता बघा इथं मॅथमॅटिकली आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो. व्हॉइड रेशो आपण डिनोट करत असतो बाय लेटर्स ई, स्मॉल लेटर ई ना आपण काय करतो, व्हॉइड रेशो डिनोट करतो. बघा लक्षात घ्या. मग ई ला मी कसं राईट करू शकतो, दॅट ई इज इक्वल टू काय म्हटलं रे मी, रेशो ऑफ दी व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड म्हणजे काय, व्ही सफिक्स व्ही टू दी काय म्हटलं, व्हॉल्यूम ऑफ दी सॉइल सॉलिड म्हणजेच काय, व्ही सफिक्स एस. आलं लक्षात. आणि त्याच ठिकाणी इथं पोरोसिटी जी आहे जनरली इट इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर एन. मग एन ला मी कसं राईट करू शकतो रे, एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड्स. बघा व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड्स टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ दी सॉइल. सो टोटल व्हॉल्यूम ऑफ दी सॉइल. दिस इज द डिफरन्स. काय म्हणतोय मी की व्हॉइड रेशो ज्यावेळेस मी रिप्रेझेंट करतोय तर डिनॉमिनेटरला मी व्हॉल्यूम ऑफ दी सॉलिड घेतोय आणि पोरोसिटी ज्यावेळेस मी रिप्रेझेंट करतोय डिनॉमिनेटरला मी काय घेतोय, टोटल व्हॉल्यूम घेतो आहे. आलं लक्षात. तर हे दोन्ही पॅरामीटर काय करत असतो आपण, तिथं काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो मित्रांनो. आणि ह्या दोन पॅरामीटरचा सिग्निफिकन्स काय आहे, तर हे दोन्ही पॅरामीटर रिप्रेझेंट करत्या की आपली जी सॉइल सॅम्पल आहे त्या सॉइल सॅम्पलमध्ये किती वॉटर कॅरी करण्याची कॅपॅसिटी आहे. कारण बघा इथं तुम्ही जर बघितलं तर जेवढा व्हॉइड रेशो जास्त आहे तेवढा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेवढी पोरोसिटी जास्त आहे तेवढा व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजेच मित्रांनो आपण काय म्हणू शकतो की जेवढं व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड जास्त असणार आहे तेवढं त्याची वॉटर कॅरी करण्याची कॅपॅसिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो दिस इज द फिजिकल सिग्निफिकन्स. मग मला सांगा ह्या दोघांमध्ये कोणता जास्त स्टेबल असणार आहे किंवा मोर ॲप्रोप्रिएटली फील्डवरती आपण कोणता यूज करू शकतो. तर मित्रांनो लक्ष द्या, फोकस करा. इथं बघा तुम्ही जर बघितलं तर दोघांमध्ये डिफरन्स तर आपल्याला माहित आहे. काय डिफरन्स आहे की इथं डिनॉमिनेटरला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ दी सॉलिड्स आहे. इथं डिनॉमिनेटरला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड्स आहे. ओके, आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. बघा इथं सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जर बघितलं तर मला सांगा हा एक सॉइल सॅम्पल जो आहे या सॉइल सॅम्पलचं टोटल व्हॉल्यूम काय आहे रे, टोटल व्हॉल्यूम व्ही आहे. टोटल व्हॉल्यूम काय आहे, व्ही आहे. आणि ह्या टोटल सॉइल सॅम्पलमध्ये सॉलिड पार्टिकलचं व्हॉल्यूम किती आहे रे, तर सॉलिड पार्टिकलचं व्हॉल्यूम आहे व्हीएस. मला सांगा मित्रांनो हा जो व्हीएस व्हॉल्यूम आहे हा कधी चेंज होईल का रे. मी जर एक सॉइल सॅम्पल जर घेतला तर हा व्हॉल्यूम ऑफ दी सॉइल जो आहे किंवा सॉलिड पार्टिकल, हे जे सॉलिड पार्टिकल आहे या सॉलिड पार्टिकलचं हे जे व्हीएस व्हॉल्यूम आहे हे कधी चेंज होईल का. मित्रांनो एक पर्टिक्युलर सॅम्पलसाठी ते कधीही चेंज होणार नाही. पण आता विचार करा ज्यावेळेस मी टोटल व्हॉल्यूम म्हणतोय व्ही, हा चेंज होऊ शकतो का, यस चेंज होऊ शकतो. मग सर कसं काय चेंज होईल, बघा लक्षात घ्या. मला सांगा इथली जर एअर जर इव्हॅपोरेट झाली तर हा व्हीए डिक्रीज होणार. व्हीए डिक्रीज झाला म्हणजे टोटल व्हॉल्यूम डिक्रीज होणार. किंवा असं आपण अज्युम करूया की इथलं जे वॉटर आहे ते वॉटर इव्हॅपोरेट झालं किंवा वॉटर त्याच्यामध्ये ऍड झालं किंवा वॉटर इव्हॅपोरेट झालं. मग वॉटरचा व्हॉल्यूम कमी जास्त झाला तर टोटल व्हॉल्यूम काय होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. एअरचा व्हॉल्यूम कमी जास्त झाला तर टोटल व्हॉल्यूमचा काय करू शकतो, कमी जास्त होऊ शकतो. पण मला सांगा मित्रांनो व्हीएस कधी चेंज होतोय का रे, व्हीएस चेंज होत नाही. म्हणजेच काय की व्हीएस जो आहे तो एक स्टेबल क्वांटिटी आहे आणि टोटल व्हॉल्यूम काय आहे, अनस्टेबल क्वांटिटी आहे. अँड दॅट्स वाय मित्रांनो हेच आपलं काय आहे उत्तर आहे जो आपण प्रश्न उभा केला होता. काय प्रश्न उभा केला होता आपण की हे जे दोन आपल्याकडे कंटेंट अवेलेबल, दोन जे डेफिनेशन अवेलेबल आहे व्हॉइड रेशो आणि पोरोसिटी, याच्यापैकी आपण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी कोणाला यूज करणार, राईट. आता तुम्हाला आन्सर भेटलेला आहे. कशाला यूज करणार आपण, तर व्हॉइड रेशोला आपण यूज करणार आहे.
व्हाईट रेशोला का आपण यूज करणार, कारण डिनॉमिनेटरला तुम्ही जर बघितलं तर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड काय आहे, एक स्टेबल क्वांटिटी तिथे अवेलेबल आहे, पण त्याच ठिकाणी ही जर टोटल व्हॉल्यूम जो आहे तो काय आहे, अनस्टेबल क्वांटिटी आहे आणि हे कधीही काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. आलं लक्षात. सो दॅट्स वाय आपण काय करत असतो, मोर ॲप्रोप्रिएटली काय करत असतो, व्हाईट रेशोला तिथं फिजिकल ॲप्लिकेशनसाठी यूज करत असतो. ओके. त्याचप्रमाणे आपण अगोदरच्या ज्या डेफिनेशन डिस्कस केल्या बघा, लक्षात घ्या. अगोदर आपण ह्या ज्या डेफिनेशन डिस्कस केल्या W आणि W डॅश, मला सांगा यामध्ये व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कधी चेंज होईल का रे, कधीच चेंज होणार नाही का, एक पर्टिक्युलर सॅम्पलसाठी. का, कारण व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड कॉन्स्टंट आहे, डेन्सिटी कॉन्स्टंट आहे, तर वेट ऑफ द सॉलिड पण कॉन्स्टंट राहणार. पण त्याच ठिकाणी तुम्ही जर टोटल वेट जर बघितलं तर हे टोटल वेट कशावरती डिपेंड आहे रे, वेट ऑफ द वॉटर आणि वेट ऑफ द सॉलिड. एअरचं वेट तर आपण निग्लेक्ट केलं. मग मित्रांनो लक्षात घ्या, जर वेट ऑफ द वॉटर जर चेंज जर झाला तर टोटल वेट काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. म्हणजे अगेन इथं हा जो कॅपिटल W आहे हा काय आहे, अनस्टेबल क्वांटिटी आहे, WS काय आहे, स्टेबल क्वांटिटी आहे. त्यामुळे मोर ॲप्रोप्रिएटली आपण काय करत असतो, ह्या वॉटर कंटेंटला तिथं फिजिकल ॲप्लिकेशनसाठी किंवा फील्ड ॲप्लिकेशनसाठी यूज करत असतो. आलं लक्षात. हे जे काही की पॉईंट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन नोट डाऊन दॅट वन. ओके. तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके. आता बघा, मला सांगा हे जे आपण इथं डिफाईन केलेले आहे व्हाईट रेशो आणि पोरोसिटी, याची रेंज सांगा. मला सांगा हा जो व्हाईट रेशो आहे, हा व्हाईट रेशो 0 असू शकतो का रे, व्हाईट रेशो 0 असू शकतो का, नाही. व्हाईट रेशो कधीच 0 असू शकत नाही. असं होईल का, एक सॉईल सॅम्पल आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काय आहे, सॉईल पार्टिकल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हाईट्स अवेलेबल नाही, असं होऊ शकतं का, नाही होऊ शकत. म्हणजेच व्हाईट रेशो जो आहे तो नेहमी 0 पेक्षा जास्त असणार आहे. कारण तुम्ही जर व्हाईट रेशो 0 म्हणता याचा अर्थ तुम्हाला कळतोय का, व्हाईट रेशो तुम्ही 0 म्हणता याचा अर्थ असा होतो की एक मेटल तुम्ही कन्सिडर करताय आणि त्या मेटलमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हाईट्स अवेलेबल नाहीये अँड दिस कॅन नॉट हॅपन इन केस ऑफ द सॉईल सॅम्पल. ओके. सो दॅट्स वाय की व्हाईट रेशो हा 0 कधीच असू शकत नाही. व्हाईट रेशो नेहमी काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. आणि हा व्हाईट रेशो जो आहे मित्रांनो 100 पेक्षा जास्त पण असू शकतो, 100 पेक्षा कमी पण असू शकतो. आलं लक्षात. कारण तो पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये जर आपण रिप्रेझेंट जर केला तो 100% पेक्षा कमी पण असू शकतो, 100% पेक्षा जास्त पण असू शकतो, पण 0 किंवा त्यापेक्षा कमी कधीही नसणार नाही. आलं लक्षात. त्यानंतर बघा, ज्यावेळेस मी पोरोसिटी रिप्रेझेंट करतो मित्रांनो, तर पोरोसिटी जी आहे तर मित्रांनो पोरोसिटी 0 असू शकते का, सांगा मला. पोरोसिटी 0 होऊ शकते का, व्हॉल्यूम ऑफ व्हाईट 0 होऊ शकतो का, नाही. ओके. त्यानंतर मला सांगा पोरोसिटी जी आहे ती काय असणार आहे, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. आता मला सांगा ही पोरोसिटी ग्रेटर दॅन 100 असू शकते का, टेल मी that porosity can be greater than 100? No, it cannot happen. का, मला सांगा व्हॉल्यूम ऑफ व्हाईट टोटल व्हॉल्यूम पेक्षा जास्त होऊ शकतो का रे, कधी नाही. कारण व्हॉल्यूम ऑफ व्हाईट जर टोटल व्हॉल्यूम पेक्षा जर जास्त होऊ शकत नसेल तर ही जी पोरोसिटी आहे ही 100% पेक्षा जास्त जाईल का, नाही. म्हणजे पोरोसिटीची आपण रेंज जर बघितली तर पोरोसिटी कुठून कुठं लाय करणार आहे, 0 to 100. कुठून कुठं लाय करणार आहे, 0 to 100. आलं का लक्षात. तर हे काही की पॉईंट आहे जे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायचे आहे. ओके. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, जो व्हाईट रेशो आहे हा व्हाईट रेशो आपल्याला एक पर्टिक्युलर सॅम्पलची डेन्सनेस रिप्रेझेंट करत असतो. काय रिप्रेझेंट करत असतो, डेन्सनेस रिप्रेझेंट करत असतो. कसं करतो व्यवस्थित लक्षात घ्या. मला सांगा मी तुम्हाला 2 सॉईल सॅम्पल दिले, दिस इज द फर्स्ट सॉईल सॅम्पल, दिस इज द सेकंड सॉईल सॅम्पल. आणि मी तुम्हाला जर सांगितलं की जो फर्स्ट सॉईल सॅम्पल आहे याचा व्हाईट रेशो आहे E1, सेकंडचा आहे E2 आणि याचा जो काही मला सांगा जर E1 जर ग्रेटर दॅन E2 जर असेल, मी तुम्हाला असं म्हटलं की E1 इज ग्रेटर दॅन E2, याचा अर्थ काय होतो रे, याचा अर्थ काय होतो, E1 ग्रेटर दॅन E2 जर आहे याचा अर्थ काय होतो, मी जर म्हटलं की व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉन्स्टंट आहे, काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड कॉन्स्टंट आहे, तर त्यावेळेस मी काय म्हणू शकतो की जर E1 जर ग्रेटर दॅन E2 असेल याचा अर्थ VV1 इज ग्रेटर दॅन VV2, बरोबर. आणि याचा अर्थ मला सांगा आता, जर ज्या सॅम्पलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हाईट जास्त आहे याचा अर्थ तो सॅम्पल डेन्स आहे का, नाही. याचा अर्थ तो सॅम्पल डेन्स नाही. पण त्याच ठिकाणी ज्या सॅम्पलमध्ये व्हॉल्यूम ऑफ व्हाईट कमी आहे याचा अर्थ काय, सो सॅम्पल काय आहे, डेन्स आहे, कॉम्पॅक्ट आहे. ओके. म्हणजेच काय म्हणतोय मी की जो व्हाईट रेशो आहे याचा फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे, दिस व्हाईट रेशो रिप्रेझेंट द डेन्सनेस ऑफ द सॅम्पल. याला आपण पुढे पण ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन बघू तर त्यामध्ये त्याला यूज करणार आहे. याला लक्षात. तर ह्या काही डेफिनेशन झाल्या. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काही डिस्कशन करायचं आहे बघा. नेक्स्ट आहे पर्सेंटेज एअर व्हाईट्स. आता पर्सेंटेज एअर व्हाईट्स काय आहे बघा. नाउ अगेन दिस पर्सेंटेज एअर व्हाईट्स इज नथिंग बट द रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हाईट्स. काय म्हणतो मी, व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हाईट्स, नॉट टोटल व्हॉल्यूम. कारण आपण काय रिप्रेझेंट करतोय, पर्सेंटेज एअर व्हाईट्स रिप्रेझेंट करतोय विथ रिस्पेक्ट टू द टोटल व्हॉल्यूम. सो आय एम रायटिंग ओव्हर हिअर दिस पर्सेंटेज एअर व्हाईट्स आर नथिंग बट द रेशो ऑफ, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर व्हाईट्स to total volume of
सॉइल सॅम्पल टू टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल सॅम्पल. ओके, मग मला सांगा मॅथमॅटिकली याला कसं रिप्रेझेंट करणार. तर बघा, जे व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हॉइड्स आहे याला आपण डिनोट करतो बाय लेटर नीटा. कशाने रिप्रेझेंट केलं, बाय लेटर नीटा आणि सफिक्स ए. सफिक्स काय ए. सो नीटा सफिक्स ए इज इक्वल टू काय म्हटलं मी, व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हॉइड्स टू दी काय टोटल व्हॉल्यूम, टू दी काय टोटल व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100. आलं का लक्षात, टोटल व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो अशा प्रकारे आपण काय करतो, पर्सेंटेज एअर व्हॉइडला रिप्रेझेंट करू शकतो. आता मला सांगा, पर्सेंटेज एअर व्हॉइड 0 असू शकतं का रे, असू शकतं का. व्हॉल्यूम ऑफ एअर 0 कधी असणार, ज्यावेळेस डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असणार. डिग्री ऑफ सॅच्युरेशन तुमचं 1 आहे म्हणजेच काय, सगळे व्हॉइड्स कशाने फिलअप केलेले आहे, वॉटरनं फिलअप केलेले आहे. मग त्यावेळेस तिथे एअर आहे का नाही, आणि एअर नसेल तर आपण काय म्हणू शकतो, VA 0 आहे. सो मी असं म्हणू शकतो की जर फुल्ली सॅच्युरेटेड जर वॉटर असेल, फुल्ली सॅच्युरेटेड जर सॉईल जर असेल, फुल्ली सॅच्युरेटेड सॉईल, मला सांगा VA काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि VA 0 असेल तर नीटा ए पण काय असणार आहे, 0 असणार आहे. मला सांगा हा नीटा ए कधी 100% असू शकतो का, असू शकतो कधी. मला सांगा जर ड्राय सॉईल सॅम्पल जर असेल, ड्राय सॉईल सॅम्पल जर असेल तर मी काय म्हणू शकतो रे, VA काय आहे, इक्वल टू VV आहे. म्हणजे टोटल जे व्हॉइड्स आहे ते कशाने फिलअप केलेले आहे, एअरनं फिलअप केलेले आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो सॉरी हा 100% नाही असू शकत, कारण आपण बघतोय पर्सेंटेज एअर व्हॉइड्स. मला सांगा हे VA जे आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, बघा हा VA जो आहे, हा VA कधी टोटल व्हॉल्यूम होऊ शकतो का, कधीच होऊ शकत नाही. कारण VA ला जर तुम्ही टोटल व्हॉल्यूम जर केलं तर ती सॉईलच राहणार नाही. ओके, सो आपण इथं ते रिप्रेझेंट करू शकतो नाही, हे त्याला इथं रिप्रेझेंट करू शकत नाही, ते आपण एअर कंटेंटमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. ओके, एक्स्ट्रीमली सॉरी. मग मला सांगा हा जो काही नीटा ए असणार आहे, हा काय असणार आहे, नेहमी लेस दॅन 100% असणार आहे का, कारण VA जो आहे तो V पेक्षा नेहमी पण काय असणार आहे, कमी असणार आहे. सो इट विल बी ऑलवेज लेस दॅन 100%. आलं लक्षात. सो वी कॅन से दिस नीटा ए विल बी ऑलवेज लेस दॅन 100%. आलं का लक्षात. सो दिस इज अबाउट दी पर्सेंटेज एअर व्हॉइड. आता जे आपल्याकडे चुकी झालेली आहे तर ते बघा, ती पर्सेंटेज ॲक्च्युली वी आर टॉकिंग अबाउट दी एअर कंटेंट. ओके, नेक्स्ट आपल्याला डेफिनेशन डिस्कस करायचे आहे. बघा नेक्स्ट लक्षात घ्या, नेक्स्ट आपल्याला जे डिस्कशन करायचं आहे दिस इज रिगार्डिंग दी एअर कंटेंट. मित्रांनो लक्षात घ्या, एअर कंटेंट जे आपण रिप्रेझेंट करतो इट इज नथिंग बट दी रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ एअर व्हॉइड्स टू दी total volume of voids. बघा इथं लक्षात घ्या, ज्यावेळेस मी काय म्हणतोय की रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हॉइड्स टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ द व्हॉइड्स. मग याला मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट करणार बघा, जर एअर कंटेंट आहे इट इज डिनोटेड बाय ए सफिक्स सी. ओके, कशाने डिनोट करतो, ए सफिक्स सी. मग लक्षात घ्या इथं ए सफिक्स सी आपण कसं रिप्रेझेंट करू शकतो, काय म्हटलं मी, व्हॉल्यूम ऑफ द एअर व्हॉइड्स टू दी काय रे, व्हॉल्यूम ऑफ द टोटल व्हॉइड्स. ओके, सो इट विल बी VV आणि मल्टिप्लाय बाय 100. आला का लक्षात. अशा प्रकारे आपण काय करतो, एअर कंटेंट तिथे रिप्रेझेंट करत असतो. आता मला सांगा जर ड्राय सॉइल सॅम्पल जर असेल, ड्राय सॉइल असेल तर मला सांगा VA किती असणार आहे रे, VA इक्वल टू VV असणार आहे. आणि VA इक्वल टू जर VV जर असेल, कारण टोटल व्हॉइड्स कशाने फिलअप केलेले आहे, एअरनं फिलअप केलेले आहे. तिथं वॉटर आहे का, नाही. वॉटर का नाही, कारण ड्राय सॉइल सॅम्पल आहे. सो VA इक्वल टू VV असेल तर AC किती भेटेल रे तुम्हाला, AC विल बी इक्वल टू 100%. ओके, मग त्याच ठिकाणी मला सांगा जर सॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल जर असेल, सॅच्युरेटेड सॉइल जर असेल तर VA किती असणार आहे रे, VA इक्वल टू 0. कारण सॅच्युरेटेड सॉइल ज्यावेळेस मी म्हणतोय याचा अर्थ टोटल व्हॉइड्स कशाने फिलअप केलेले आहे, तर वॉटरनं फिलअप केलेले आहे. आणि टोटल व्हॉइड्स जर वॉटरनं फिलअप केलेले असेल तर VA किती असणार आहे, तिथं 0 असणार आहे. सो वी कॅन से दॅट AC विल बी इक्वल टू 0%. आलं का लक्षात. तर हा काय आहे, एअर कंटेंट आहे. दोघांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या. पर्सेंटेज एअर व्हॉइड्स ज्यावेळेस मी रिप्रेझेंट केले तर पर्सेंटेज एअर व्हॉइड्स आपण रिप्रेझेंट करताना विथ रिस्पेक्ट टू टोटल व्हॉल्यूम आपण काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. पण त्याच ठिकाणी ज्यावेळेस मी एअर कंटेंट रिप्रेझेंट केलेला आहे तर इट इज रिप्रेझेंटेड विथ रिस्पेक्ट टू दी व्हॉल्यूम ऑफ दी व्हॉइड्स. आलं लक्षात. नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट आपल्याला जे इम्पॉर्टंट डेफिनेशन डिस्कस करायचे आहे दॅट इज दी डिग्री ऑफ सॅच्युरेशन. काय डिस्कस करायचं आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. बघा मित्रांनो इथं लक्षात घ्या, डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज नथिंग बट द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ water voids ratio of volume of voids of water किंवा असं म्हणू शकतो आपण voids fill up with water, volume of voids filled with water to the total
व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स, टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स. आलं लक्षात. याला आपण जे रिप्रेझेंट करत असतो डिग्री ऑफ सॅच्युरेशनला, इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एस. याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? लेटर एस. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज रिप्रेझेंटेड बाय लेटर एस अँड दॅट एस विल बी इक्वल टू काय म्हटलं आपण? रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ द व्हॉइड्स फिल्ड विथ वॉटर, म्हणजेच काय रे? VW अँड डिवाइड बाय काय रे? टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द व्हॉइड्स. सो इट विल बी इक्वल टू VV मल्टिप्लाय बाय 100. आता मला सांगा मित्रांनो, जर ड्राय सॉइल जर असेल, तर VW किती असेल रे? VW इक्वल टू 0. कारण ज्यावेळेस ड्राय सॉइल आहे याचा अर्थ काय की त्याच्यामधले सगळे व्हॉइड्स कशाने फिलअप केलेले आहे? एअरनं फिलअप केलेले आहे. आणि सगळे व्हॉइड्स जर एअरनं फिलअप असतील तर VW काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि मित्रांनो VW जर 0 जर असेल तर मला सांगा S काय असणार आहे रे? S इज इक्वल टू 0. त्याच ठिकाणी बघा, जर सॅच्युरेटेड सॉइल जर असेल, तर VW इक्वल टू काय असणार आहे? VV असणार आहे. म्हणजेच काय? टोटल जे व्हॉइड्स आहे ते वॉटरनं फिलअप केलेले आहे अँड दॅट टाइम दॅट S इज इक्वल टू 1 और 100%. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे एक आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे. ओके. आता नेक्स्ट लक्षात घ्या, मला सांगा जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0 जर असेल तर याला मी कोणती सॉइल म्हणलं रे? याला मी म्हटलं ड्राय सॉइल. याला मी कोणतं म्हटलं? ड्राय सॉइल. त्याच ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 100% जर असेल किंवा आपण असं म्हणूया की डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 1 असेल तर मी त्याला काय म्हटलं रे? याला मी म्हटलेलं आहे काय? दिस इज कॉल्ड ॲज दी सॅच्युरेटेड सॉइल. त्याला काय म्हणतो मी? सॅच्युरेटेड सॉइल. पण असं पण होऊ शकतं ना की डिग्री ऑफ सॅच्युरेशन जी आहे ती 0 to 1 मध्ये असू शकते. मग त्या रिलेटेड आपल्याला काही डेटा डिस्कस करायचा आहे. बघा लक्षात घ्या, त्या रिलेटेड आपल्याला काही डेटा डिस्कस करायचा आहे. लेट्स से जस्ट अ मिनिट, लेट्स से सपोज दिस इज 0.25 डिग्री ऑफ सॅच्युरेशन, 0.5 डिग्री ऑफ सॅच्युरेशन आणि 0.75 डिग्री ऑफ सॅच्युरेशन. ओके. आता लक्षात घ्या, अशा प्रकारचं काय आहे? सपोज ग्राफ आपल्याकडे अवेलेबल आहे आणि लेट्स से मी असं म्हणतोय, बघा लक्षात घ्या, जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0.75 आणि 1च्या मध्ये जर असेल, सो दिस इज कॉल्ड ॲज दी वेट कंडिशन ऑफ दी सॉइल. याला आपण काय म्हणतो? वेट कंडिशन ऑफ दी सॉइल. त्याच ठिकाणी जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन तुमचा 0.5 आणि 0.75च्या इन बिटवीन जर असेल, सो दिस इज कॉल्ड ॲज दी मॉइस्ट कंडिशन ऑफ दी सॉइल सॅम्पल. त्याच ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन जर 0.25 to 0.5च्या मध्ये जर असेल तर इट इज कॉल्ड ॲज दी डॅम्प कंडिशन ऑफ दी सॉइल सॅम्पल. आणि 0 to 0.25च्या इन बिटवीन जर असेल तर इट इज कॉल्ड ॲज दी ह्युमिड कंडिशन ऑफ दी सॉइल सॅम्पल. आणि जर तुमची डिग्री ऑफ सॅच्युरेशन कम्प्लिटली 0 जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ड्राय सॉइल. आणि डिग्री ऑफ सॅच्युरेशन कम्प्लिटली 1 जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड सॉइल. आलं का लक्षात? सो दिस इज दी सिनॅरिओ. बरोबर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवायचं आहे की जर 0 to 0.25 जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन असेल तर दॅट विल बी ह्युमिड कंडिशन. 0.25 to 0.5 असेल तर डॅम्प कंडिशन. 0.5 to 0.75 असेल तर मॉइस्ट कंडिशन. 0.75 to 1 जर असेल डिग्री ऑफ सॅच्युरेशन तर वेट कंडिशन. आणि 1 जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सॅच्युरेटेड सॉइल कंडिशन. आलं का लक्षात? तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला काय करायचं आहे? व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. याला तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता? बघा, जर डिग्री ऑफ सॅच्युरेशन 0 असेल तर ड्राय सॉइल हे आपल्याला माहित आहे. डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 असेल तर सॅच्युरेटेड सॉइल सॅम्पल हे पण आपल्याला माहित आहे. मग आता हे इन बिटवीन कसं लक्षात ठेवणार? तर तुम्हाला हे माहित आहे 0.25, 0.5, 0.75 हे जे मधले कंडिशन्स आहेत त्याला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता बाय शॉर्टकट वेट MDH. MDH मसाला माहित आहे सगळ्यांना, बरोबर ना? तर याला कसं लक्षात ठेवू शकतो आपण? वेट MDH जर तुम्ही लक्षात ठेवलं तर बघा, वेट, मॉइस्ट कंडिशन, डॅम्प कंडिशन आणि ह्युमिड कंडिशन. ओके. अशा प्रकारे सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ह्या काही डिग्री ऑफ सॅच्युरेशनच्या कंडिशन आहे की ज्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये तिथं क्वेश्चन्स विचारले जाऊ शकता. ओके. बघा इथं व्यवस्थित लक्षात घ्या, आपण एअर कंटेंट जर आपण डिस्कस केलं तर काय म्हटलं रे आपण? व्हॉल्यूम ऑफ एअर टू दी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. त्यानंतर डिग्री ऑफ सॅच्युरेशन आपण डिस्कस केलं काय? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड टू दी व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. मग आपण जर इथं जर बघितलं तर एअर कंटेंट मी म्हणतोय व्हॉल्यूम ऑफ एअर टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड. आणि त्याच ठिकाणी मी काय म्हणतोय रे? डिग्री ऑफ सॅच्युरेशन S इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू दी काय रे? व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड मल्टिप्लाय बाय 100. मला सांगा मी ह्या दोघांना जर ॲड जर केलं, सपोज मी जर ॲड जर केलं, काय ॲड केलं मी? जस्ट अ मिनिट. सपोज फॉर एक्झाम्पल मी ॲड केलं AC प्लस AS. काय ॲड केलं मी? एअर कंटेंट प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन. तर काय भेटतंय रे मला? एअर कंटेंट प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन काय भेटतंय? VA बाय VV
प्लस VW/VV मल्टिप्लाय बाय 100 आणि याला तुम्ही ॲड केलं तर मला सांगा डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे, म्हणजे न्यूमरेटरची काय होईल, ॲडिशन होईल. मग मला सांगा VA प्लस VW काय रिप्रेझेंट करतं रे? यस राईट, VA आणि VW रिप्रेझेंट करतं टोटल व्हॉल्यूम ऑफ द व्हॉइड. म्हणजेच मी याला असं राईट करू शकतो VB/VV मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच काय 100%. बरोबर का? म्हणजेच आपल्याला एक रिलेशन भेटलेलं आहे काय की AC प्लस S तुम्ही जर ॲड केलं एअर कंटेंट प्लस डिग्री ऑफ सॅच्युरेशन इक्वल टू काय असणार आहे 1, इक्वल टू काय असणार आहे 1. आलं लक्षात? तर हे काही की पॉईंट आहे की ज्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, तो नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन जो आहे मित्रांनो, तर नेक्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन आपला युनिट वेट आहे. आय थिंक दॅट विल डिस्कस इन द नेक्स्ट सेशन. ओके, हे एक शॉर्ट सेशन किंवा एक टाइम याच्यामध्ये कंझ्युम होऊ शकतो. सो इन ऑर्डर टू अवॉइड द लेंदी सेशन आपण काय करूया, युनिट वेट ऑफ दिस सॉइल आहे, त्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दिस सॉइल आहे, त्यानंतर मग डिटर्मिनेशनच्या काही मेथड्स आहे, तर त्याला आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ओके, आय होप आत्ता जे ह्या सेशनमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे ते तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, तर काही डाऊट जे असेल तर ते तुम्ही विचारू शकता. ओके, बघा लेट मी गिव्ह यू दी क्विक ओव्हरव्ह्यू. आपण आता पण काय डिस्कस केलं, सगळ्यात अगोदर 3 फेज सिस्टीम आहे त्याला डिस्कस केलं. बघा सगळ्यात सुरुवातीला आपण काय केलं, ही जी 3 फेज सिस्टीम आहे याला आपण डिस्कस केलं, तर याचे सिम्बॉल आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण जे डिस्कशन केलेलं आहे तर जे काही डिफरंट टाइप्स ऑफ दी वॉटर सॉइल सॅम्पलमध्ये अवेलेबल आहे, ग्रॅव्हिटी वॉटर असेल, कॅपिलरी वॉटर असेल, त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं स्ट्रक्चर वॉटर आहे, त्यानंतर ॲडझॉर्ब वॉटर आहे, तर हे तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा आपण काय केलं, डिफरंट ह्या बेसिक डेफिनेशन डिस्कस केल्या. त्यामध्ये वॉटर कंटेंट आहे, व्हॉइड रेशो आहे, पोरॉसिटी आहे, पर्सेंटेज एअर व्हॉइड्स आहे, एअर कंटेंट आहे, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे. ओके, तर हे सगळे जे काही बेसिक आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये कन्फर्म कुठं ना कुठं तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये क्वेश्चन्स बघायला भेटतील. ओके, सो विल स्टॉप हिअर. बघा आपलं जे डिस्कशन होतं ह्या डिस्कशनमध्ये तुम्ही जर बघितलं तर बेसिकली हा जर तुम्ही मॅप जर बघितला तर यामध्ये बेसिकली आपण फेज सिस्टीम डिस्कस केलं आणि त्यानंतर ज्या बेसिक डेफिनेशन आहे ह्या बेसिक डेफिनेशन इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, डिस्कशन कंप्लीट केलेलं आहे. ओके, सो युनिट वेट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रिमेनिंग आहे, दॅट विल डिस्कस इन टू द नेक्स्ट सेशन. आणि त्यानंतर मग हे जे काही इम्पॉर्टंट रिलेशनशिप आहे किंवा रिलेटिव्ह डेन्सिटी आहे त्याला आपण काय करूया नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. ओके, सो विल स्टॉप. काही डाऊट असेल तर विचारत चालू. ओके, विल मीट इन नेक्स्ट सेशन. थँक्यू.